पहिली गोष्ट ही भीती मनातून तुमच्या काढून टाका. आणि एक मूळ सांगू का, मी तर त्याची तक्रार देतोच आता आणि त्याला वठणीवर पण आणतो. पण त्याहीपेक्षा एक उपाय सांगतो. तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत. तुम्हाला एक सांगतो स्पष्टपणे, जर असा कुठला मुलगा त्रास देत असेल तर बिंदास त्याला आधी सटकून काढा. अहो, दरवेळी ऐकून घ्यायचं काय कारण नाही. आणि तुम्ही आजकाल कितीतरी बघताय बघा, महिला सक्षम झाल्या पाहिजे, महिलांना ताकद भेटली पाहिजे, आमकं भेटलं पाहिजे. अहो, ते सगळं कागदावरच राहिलंय. प्रत्यक्षात तुम्ही असं दुर्बल सारख्या वागू नका. डायरेक्ट जावा आणि धरा त्याला पुढच्या वेळी. आणि काय झालं तर मी आहे सांभाळून घ्यायला. तुम्ही जावा. चालेल. आणि दरवेळी अशी कोणाकडे मदत मागत बसू नका. कायदेशीर मदत मी सगळी करणारच आहे तुम्हाला, पण त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर वेळीच आरेला कार्य केलं पाहिजे आपण. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय. अहो, आम्हाला दुसरा रस्ता सुद्धा नाही जायला यायला, तोच रस्ता आहे आणि तो सारखा तिथंच उभा असतो. रस्ता गुन्हेगारांनी बदलायचा असतो, बेकसूर माणसांनी नाही. ताई, तुम्ही जावा. मी उद्या काहीतरी करतो नक्की त्याचं. मी पण नाही घाबरणार आता. जावा. ठीक. चल.